काही दिवसांपूर्वी व्हिटॅमिन B12च्या इंजेक्शनवरून गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणेंनी रुग्णालयात थैथयाट केला. ड्रामा अंगाशी आला, मग माफी मागितली. राजकारण्यांचं जाऊ द्या, पण व्हिटॅमिन B12 शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. माहिती आहे तुम्हाला? नाही? 5 व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिटॅमिन B12 ची तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कळवा. चला, पहिल्या व्हिडिओत आपण व्हिटॅमिन B12 काय आहे याची माहिती जाणून घेऊया. पबमेड मध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये 47% लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आहे. थोडक्यात सांगायचं तर 2 माणसांमागे एकाला B12 व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आहे. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं कारण म्हणजे रोजच्या आहारात या जीवनसत्वाचं प्रमाण कमी असणं. खरं तर दररोज केवळ 2.4 मायक्रोग्रॅम्स व्हिटॅमिन B12 ची आपल्याला आवश्यकता असते. वाचताना हा आकडा अतिशय लहान वाटेल, पण अनेकदा तीही गरज आपली पूर्ण होऊ शकत नाही आणि मग अनेक आरोग्य विषयक समस्या सुरू होतात. व्हिटॅमिन B12 आहे तरी काय? आपलं शरीर व्हिटॅमिन B12 अजिबात बनवत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन B12 आपल्याला इतर अन्न पदार्थातून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ मीठ, दुधाचे पदार्थ, अंडी आणि इतर सप्लिमेंट्स. व्हिटॅमिन B12 आपल्या नसा आणि रक्तातील पेशींना हेल्दी ठेवतं. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12 लाल रक्तपेशींच्या फॉर्मेशन मध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे. सेल मेटाबॉलिझम, नर्व फंक्शन आणि प्रोडक्शन ऑफ DNA यासाठी देखील हे अत्यंत महत्वाचं आहे. तर WebMD च्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12 वॉटर सोल्युबल आहे. सोप्या शब्दात शरीराला नको असेल तर ते लघवीच्या माध्यमातून व्हिटॅमिन B12 शरीराच्या बाहेर फेकलं जातं. व्हिटॅमिन B12 लिव्हर मध्ये 5 वर्ष राहतं.